ITIला फॉर्म भरण्यापासून ते ITIला ॲडमिशनसाठी कोणकोणते डॉक्युमेंट महत्त्वाचे आहेत, तर याचा डिटेल व्हिडिओ मी कालच पब्लिश केलेला आहे. तो जर तुम्ही पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तुम्हाला. तिथून तुम्ही तो डिटेल व्हिडिओ पाहू शकता. आजचा व्हिडिओ बनवण्यामागचा महत्त्वाचा जो उद्देश आहे तो म्हणजे शाळेचा दाखला. काही ठिकाणी याला शाळेचा दाखला किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा TC म्हणजेच ट्रान्सफर सर्टिफिकेट असेही म्हटलं जातं. आता हे तिन्ही जे सर्टिफिकेट आहे ते एकच आहेत. आता या शाळेचा दाखला म्हटल्याच्या नंतर मॅक्झिमम विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न येतोय की आता हा शाळेचा दाखला कोणता लागणार आहे. कारण की ITIची जी प्रवेश प्रक्रिया आहे ती चालते 10वीच्या मेरिट बेसिसवर. आणि काही विद्यार्थ्यांचा विचार केला, जर यावर्षी जर तुमची 10वी झाली असेल तर तुम्हाला त्या 10वीच्या शाळेमधून तुम्हाला तो शाळेचा दाखला मिळणार आहे. पण काही विद्यार्थी हे 12वी केलेले असतील किंवा BA BCom BSc डिप्लोमा जे काही तुमचं हायर एज्युकेशन झालेलं आहे तर त्यांनी हा शाळेचा दाखला आणायचा कुठून, अशा प्रकारचे प्रश्न मॅक्झिमम प्रमाणामध्ये इथं विचारले जातात. तर जाणून घेऊया या ITI प्रवेश प्रक्रियेमध्ये कोणता शाळेचा दाखला आहे जे तुम्हाला लागणार आहे आणि कोणता शाळेचा दाखला हा योग्य राहणार आहे. कोणता शाळेचा दाखला जर तुम्ही त्या ITI मध्ये जर जमा केला तर तुमचा प्रवेश होऊ शकतो आणि कोणता शाळेचा दाखला जर तुम्ही ITI मध्ये गेल्याच्या नंतर सबमिट करायचा प्रयत्न केला तर त्यावेळी तुमचा प्रवेशही नाकारला जातो. म्हणून याच प्रॉब्लेमवर आजचा डिटेल व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलेला आहे. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असेल तर आजच चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ITI संबंधित संपूर्ण माहिती मिळणार आहे. चला तर मग जास्त वेळ न लावता आजच्या डिटेल व्हिडिओला आपण सुरुवात करूया. ITI मध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रवेश घेण्यासाठी जाता त्यावेळेस सर्वात महत्त्वाचं जे डॉक्युमेंट असतं ते तुमच्या शाळेचा दाखला. आता हे शाळेचा दाखला जोपर्यंत तुम्ही त्या ITI मध्ये सबमिट करत नाही तोपर्यंत तुमचं ॲडमिशन तिथं कन्फर्म होणार नाही. म्हणून इतक्या महत्त्वाचा हा जो डॉक्युमेंट आहे तर त्या डॉक्युमेंटच्या संदर्भात मॅक्झिमम विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असतात. मग आपण शाळेचा दाखला द्यावा कोणता? कारण ही जी ITIची प्रवेश प्रक्रिया चालते ती 10वीच्या मेरिट बेसिसवर. काही ठराविक जर ट्रेड बघितला आपण ते 12वीवर या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. पण मॅक्झिमम प्रमाणामध्ये जर बघितलं आपण तर 10वीच्या मेरिट बेसिसवरच हा ITIचा फॉर्म हा भरला जातो, म्हणजेच फिल केला जातो. मग अशा कंडिशनमध्ये मॅक्झिमम विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की मी शाळेचा दाखला कोणता द्यायचा. जरी तुमची 12वी झाली असेल किंवा हायर एज्युकेशनची जे काय तुमच्याजवळ आज शाळेचा दाखला आहे किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट आहे किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला या ITI मध्ये जमा करायचा असतो. म्हणजेच काय, जे तुम्ही फॉर्म फिलअप करणार आहात या ITI प्रवेश प्रक्रियामध्ये तर ते तुमच्या 10वीच्या म्हणजे 10th बेसिसवर म्हणजे 10वीच्या पर्सेंटेज बेसिसवर तुम्ही फॉर्म फिल करणार आहात. पण लिव्हिंग सर्टिफिकेटचा जर आपण विचार केला तर तो लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्ही कुठलाही देऊ शकता. आता काही विद्यार्थी असं विचार करतात की मी 12वी पास आहे पण ज्यावेळेस मी हायर एज्युकेशन घ्यायला गेलं तर ते नापास आहे. मग अशा वेळेस मी नापासची TC जर दिलं तर चालतं का? तर या ITI प्रवेश प्रक्रियेमध्ये तुम्ही 10वी पास किंवा 10वी नापास असलं पाहिजे. म्हणजेच काय, या ITI मध्ये जर ट्रेड आपण बघितलं तर काही ट्रेड हे 10वी पासवर आहेत आणि काही ट्रेड हे 10वी नापासवर आहेत. म्हणजे जरी तुम्ही 10वी नापास जरी झाला असेल तरी तुम्हाला या ITI मध्ये काही ट्रेडला प्रवेश घेता येतो आणि जर तुम्ही 10वी पासही असाल तरी तुम्हाला या ITI मध्ये प्रवेश हा मिळू शकतो. फक्त तुमचा जो काय पर्सेंटेज आहे तो पर्सेंटेज बेसिसवरच तुम्हाला इथं फॉर्म फिलअप करावा लागणार आहे आणि त्यानुसारच तुमचा कट ऑफ लागतो. ज्यावेळेस त्याचे राऊंड चालतात त्यावेळेस तुम्हाला याच्या SMS माध्यमातून तुम्हाला माहिती दिली जाते. पण आजचा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश म्हणजे आपला शाळेचा दाखला. जरी तुम्ही घडीला तुमच्याकडे जी ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा शाळेचा दाखला अवेलेबल आहे तरी ते सुद्धा तुम्ही ITI मध्ये नेलं तरी तुमचा इथं प्रवेश हा मिळू शकतो. असं नाही की तुम्ही इथं 10वीच पासआउट असायला पाहिजे आणि 10वीचाच शाळेचा दाखला तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जमा करायचा आहे. तुमच्याकडं जो काही शाळेचा दाखला आहे ते तुम्ही इथं जमा करू शकता. जरी तुमची 12वी झाली असेल, BA BCom डिग्री डिप्लोमा तुम्ही काहीही एज्युकेशन घेतलं असेल आणि त्याची पास किंवा फेलची जरी TC असेल तर ते TC तुम्हाला इथं जरी दिलं तरी तुम्हाला इथं प्रवेश हा मिळू शकतो. पण अट मात्र एकच आहे, तुमचा जी शाळेचा दाखला आहे तर त्याची मूळ प्रत तुम्हाला इथं जमा करावं लागतं. कारण की ITI हे रेग्युलर बेसिसवर चालत असल्यामुळे तुम्हाला 2 ठिकाणी प्रवेश घेता येत नाही. जसं की तुम्ही आता काही विद्यार्थी असं सांगतात जस्ट माझी 10वी झालेली आहे, मी आता 11वी 12वीसाठी ॲडमिशन घेणार आहे आणि त्याच कालावधीमध्ये ITIला जर नंबर लागला तर मी ITIलाही प्रवेश घेणार आहे. म्हणजे
ॲट द टाईममध्ये दोन्ही ठिकाणी मी ॲडमिशन करून माझं शिक्षण पूर्ण करू शकतो का? तर मित्रांनो, ITI हे रेग्युलर बेसिस असल्यामुळं तुम्हाला फक्त एकाच ठिकाणी प्रवेश देण्यात येतो. एक तर तुम्ही 11वी-12वी करा किंवा एक तर तुम्ही ITI करा. 11वी-12वी म्हणण्यापेक्षा तुमचं जे काही एज्युकेशन तुम्हाला करायचं असेल ते तुम्ही इथं करू शकता. महत्त्वाची जर गोष्ट इथं बघितली आपण तर तुमची मूळ प्रत शाळेचा दाखला तुम्हाला इथं या संस्थेमध्ये ज्या ठिकाणी तुमचा नंबर लागेल तिथं तुम्हाला हा जमा करावा लागतो. जर त्यामध्ये नंबर लागल्याच्या नंतरही तुम्ही शाळेचा दाखला जर सबमिट करत नसाल तर तुमचा लगेच हा प्रवेश हा रद्द केला जातो. म्हणून ज्यावेळेसही तुमचा नंबर लागेल त्यावेळेस तुमची 10वीची गुणपत्रिका आणि तुमचा शाळेचा दाखला हे दोन गोष्टी जे आहेत ते तुम्हाला कंपल्सरी जमा करणं गरजेचं आहे. जे त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांनी कास्ट कॅटेगरी अंतर्गत फॉर्म भरला असेल जसे की SC, ST, ओबीसी अंतर्गत येणाऱ्या सर्व कॅटेगरी जसे की NTA, NTB, NTC, VJNT अशा जे काही तुमच्या काही कास्ट असतील, कोणी EWS मध्ये फॉर्म भरल, या सर्व कास्टच्या प्रमाणपत्र तुम्हाला काही ठराविक दिवसासाठी तुम्हाला संस्थेमध्ये जमा करावे लागतात. ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्याच्यानंतर तुम्हाला फक्त तुमची कास्ट सर्टिफिकेट हे रिटर्न दिले जातं आणि जे तुमचे मूळ प्रमाणपत्र आहे जसे की शाळेचा दाखला असेल किंवा तुमच्या 10वीची मार्कशीट असेल, हे दोन जे गोष्टी आहेत ते तुमचं जोपर्यंत कोर्स होत नाही म्हणजे फायनल एक्झाम होत नाही तोपर्यंत तुमचे दोन्ही डॉक्युमेंट हे संस्थेमध्ये जमा करून घेतले जातात. शाळेचा दाखला किंवा गुणपत्रिका जर हवी असेल तर मात्र तुम्हाला इथं ॲडमिशन रद्द करावे लागणार आहे. म्हणजे तुमचं ॲडमिशन हे कॅन्सल करून तुम्हाला ते दोन्ही परत दिल्या जातात. काही ठराविक याच्यामध्ये जर काही तुम्हाला अडचण आली असेल म्हणजेच तुम्हाला काही झेरॉक्स वगैरे करण्यासाठी जर डॉक्युमेंट हवे असतील तर मात्र तुम्हाला ठराविक काळासाठी ते परत दिल्या जातं. जर तुम्ही ते परत संस्थेमध्ये जर जमा करत नसाल मग मात्र तुमचा प्रवेश जो आहे तो रद्द करण्यात येतो. म्हणून हा जो काही शाळेचा दाखला आहे तर तुम्हाला ते ओरिजिनल मूळ प्रत जी असते तेच तुम्हाला या संस्थेमध्ये जमा करावे लागणार आहे. एखादी वेळेस तुमच्याकडे ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरलं कन्फर्मेशन करण्यासाठी संस्थेमध्ये जाता त्यावेळेस एखादी झेरॉक्स जरी दिली तरी एखादी वेळेस चालू शकतं. कारण की ITI मध्ये तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन करणे म्हणजे तुम्हाला प्रवेश देणे नाही. ज्या वेळेस तुम्ही फॉर्म भरलेली माहिती आणि तुमचे डॉक्युमेंट हे करेक्ट आहे किंवा नाही हे चेक करून जे तुम्हाला पावती दिली जातं त्याला म्हणतो आपण ॲप्लिकेशन कन्फर्मेशन. ज्यावेळेस तुमचा राऊंड चालू होतील जसे की ITI मध्ये पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा अशा प्रकारचे 4 राऊंड होतात आणि उरलेले जागा भरण्यासाठी स्पॉट राऊंड नावाची एक प्रक्रिया शेवटला राबवली जाते की कुठल्याही राऊंड मध्ये जर तुमचा नंबर लागला असेल मग मात्र तुम्हाला ती मूळ प्रत शाळेचा दाखला जी असते ते तुम्हाला या संस्थेमध्ये जमा करावी लागते. आज तुम्हाला क्लिअर झालं असेल की या शाळेचा दाखलामध्ये तुम्ही 10वी पास किंवा नापास किंवा तुमचं जे काही एज्युकेशन असेल तुमचं आज घडीला जे काही एज्युकेशन तुम्ही कंप्लीट करत असाल, पास असाल किंवा फेल असाल तरी सुद्धा तुम्हाला मूळ प्रत असलेली शाळेचा दाखला तुम्हाला या संस्थेमध्ये नंबर लागल्याच्या नंतर जमा करणं गरजेचं असतं. ॲट द टाईममध्ये 2 ठिकाणी तुम्ही प्रवेश नाही घेऊ शकणार. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला ITIला नंबर लागला असेल काही विद्यार्थ्यांचं बाहेर एज्युकेशन जरी चालू असेल तर तिथूनही तुम्हाला प्रवेश कॅन्सल करून ती मूळ प्रत शाळेचा दाखला तुम्हाला संस्थेमध्ये जमा करणं गरजेचं असतं. जर तुम्ही नंबर लागूनही शाळेच्या दाखल्याची मूळ प्रत जर तुम्ही इथं जमा करत नसाल तर मग मात्र तुम्हाला इथं तुमचा प्रवेश आहे जो आहे रद्द केला जातो. काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की माझी जी काही शाळेच्या दाखल्याची मूळ प्रत होती ती आता हरवलेली आहे. मग अशा कंडिशनमध्ये माझ्याजवळ जे आहे द्वितीय प्रत आहे मग अशा कंडिशनमध्ये माझा प्रवेश मिळू शकतो का? तर मित्रांनो, ज्यावेळेसही तुमची मूळ प्रत हरवलेली असते तर त्यावेळेस तुम्हाला एक प्रोसेस फॉलो करावं लागतं. जसं की न्यूजपेपरमध्ये किंवा पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट वगैरे द्यावं लागतं. त्याच्यानंतरच तुम्हाला ही संपूर्ण प्रक्रियेची म्हणजे द्वितीय प्रत हे तुम्हाला दिली जातं. त्याचे संपूर्ण प्रूफ तुम्हाला ज्यावेळेस संस्थेमध्ये दाखवतात त्यावेळेस तुम्हाला त्या द्वितीय प्रतवर सुद्धा प्रवेश मिळू शकतो. पण ज्यावेळेस हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन येईल किंवा फ्युचरमध्ये ज्यावेळेस हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्यावेळेस आता तुमचं संपूर्ण एज्युकेशन हे आधार कार्डशी लिंक असल्यामुळं जे 2 ठिकाणी तुम्ही इथं अप्लाय नाही करू शकत. म्हणजे 2 ठिकाणी तुम्ही प्रवेश नाही घेऊ शकत. काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असेल मूळ प्रत मी एका ठिकाणी आणि द्वितीय प्रत एका ठिकाणी करून अशा प्रकारे जर मी प्रवेश घेतला तर मग इथं माझा दोन्ही ॲट द टाईममध्ये कंप्लीट होऊ शकतो का? तर ज्यावेळेस या एज्युकेशनचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस मात्र तुम्ही इथं पकडलं जाणार आहे. म्हणून ज्यावेळेसही तुम्हाला इथं ITIला प्रवेश घ्यायचा असेल किंवा बाहेर एखादं एज्युकेशन करायचं असेल तर तुम्ही दोन्हीपैकी एकच एज्युकेशन तुम्ही ॲट द टाईममध्ये इथं करू शकता.
तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे की या ITI प्रवेश प्रक्रियेमध्ये जो महत्त्वाचा असतो शाळेचा दाखला, तो कोणता तुम्ही मला इथं सबमिट करायचा आहे. कारण की आज मला मॅक्झिमम प्रमाणामध्ये याच गोष्टीवर कमेंट्स आणि मेसेज येत असल्यामुळं आजचा व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला या ITI प्रवेश प्रक्रियेमध्ये कुठली माहिती हवी असल्यास मला कमेंटद्वारे कळू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या अपडेटेड माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.